भर पावसात लोहगडाचा तो विस्तीर्ण कडा, वेगाने वाहणारा वारा, अचानक एक भयानक किंकाळी उठते आणि 26 वर्षाचा एक तरुण 400 फूट खोल दरीत कोसळतो. काही दिवसांवर लग्न आलेल्या केतन अग्रवालचा सेल्फी काढताना तोल गेला आणि हा अपघात झाला, असा दावा त्याची होणारी बायको सिया गोयल हिने केला. पण खरंच तो अपघात होता का, की एका अतिशय श्रीमंत कुटुंबातील मुलाचा कट रचून केलेला खून होता? अवघ्या 4 दिवसात असा कोणता पुरावा पोलिसांच्या हाती लागला, ज्याने थेट होणाऱ्या बायकोच्याच हातात बेड्या ठोकल्यात? ज्या दरीत केतन कोसळला तिथे नक्की काय घडलं होतं? संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा थरारक घटनाक्रम आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं. पुण्याजवळच्या मावळ भागातील लोहगड किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी हक्काची जागा आहे. याच गडाच्या कड्यावरून केतन अग्रवाल नावाचा तरुण अचानक बेपत्ता होतो आणि नंतर त्याचा मृतदेह हाती लागतो. केतन आपली भावी पत्नी सिया आणि इतर 2 मित्रांसोबत 18 जूनला लोहगडावर गेला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 जूनला सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या बायकोचा बर्थडे अगदी खास पद्धतीने साजरा करावा, या एकाच उद्देशाने केतन अत्यंत आनंदाने या ट्रेकसाठी निघाला होता. पण हा आनंद काही तासातच संपेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सुरुवातीला सियाने पोलीस आणि गडावरील सुरक्षा रक्षकांना सांगितलं की केतन कड्यावर सेल्फी घेत होता आणि अचानक त्याचा पाय घसरला. पण पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच या कथेत काहीतरी काळंबेर असल्याचा संशय होता. अखेर चौकशीची सुई सियाकडेच वळली. मीडियामध्ये ज्या अपघाताची चर्चा रंगत होती त्यामागचं भीषण सत्य आता उघड झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर ती एखाद्या मोठ्या बॉलिवूड सिनेमासारखी वाटते. केतन अग्रवाल हा उच्च शिक्षित तरुण नुकताच परदेशातून शिक्षण संपवून भारतात आला होता. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील एक नामांकित आणि मोठे बिल्डर आहेत. वडिलांच्या या मोठ्या बांधकाम व्यवसायात केतनने आता कुठे रस घ्यायला सुरुवात केली होती. आई वडील, एक बहीण आणि केतन असं हे सुखी कुटुंब आपल्या मुलाच्या विवाहाच्या स्वप्नात रमलेलं होतं. उदयपूरच्या एका विस्तीर्ण राजवाड्यात तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून या लग्नाचे बुकिंग झाले होते. नोव्हेंबर महिन्यात हे जोडपं लग्नबंधनात अडकणार होतं. लग्नाची खरेदी आणि पूर्वतयारी जोरात सुरू असतानाच होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसाचं निमित्त होतं. सियाने तिच्या 2 मित्रांनाही सोबत घेतलं आणि हे सगळेजण लोहगड फिरायला गेले. जितकी ही पार्श्वभूमी श्रीमंत आणि सुखी वाटत होती, तितकाच या कथेचा शेवट मन हेलावून टाकणारा ठरला. त्या दिवशी म्हणजेच 18 जूनच्या सकाळी लोहगडावर पावसाळी वातावरण होतं. हवेत गारवा आणि धुक्याची चादर पसरली होती. केतन आणि सिया वेगवेगळ्या पॉइंट्सवर उभे राहून एकमेकांचे फोटो काढत होते. लग्न आधीच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करत होते. फिरता फिरता ते एका खोल दरीच्या कड्यापाशी पोहोचले. तिथे केतन फोटोसाठी पोज देऊन उभा राहिला आणि सियाने त्याचा मोबाईल घेऊन फोटो काढायला सुरुवात केली. काही फोटोज क्लिक केल्यानंतर केतन कड्याच्या अगदी टोकावर गेला. तिथे पाऊस आणि शेवाळं साचल्यामुळे ती जागा प्रचंड घसरडी झाली होती आणि वाऱ्याचा वेगही अंगावर येणारा होता. सियाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार याच वाऱ्याच्या झोतामुळे केतनचा तोल गेला आणि तो थेट 400 फूट खाली कोसळला. गेली 4 दिवस संपूर्ण जग सियाच्या या जबाबावर विश्वास ठेवून होतं. पण आता पोलिसांनी या अपघाताचा बुरखा टरटारा फाडला आहे. केतन दरीत कोसळला हे जितकं खरं आहे, तितकंच हेही खरं आहे की त्याला स्वतःहून पडण्याची वेळ आली नव्हती, तर त्याला मागे ढकलण्यात आलं होतं. हो, केतनचा अपघात झाला नव्हता, तर त्याची हत्या झाली होती आणि हा भयानक धक्का त्याला दुसऱ्या कोणी नाही तर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावी पत्नीने म्हणजेच सियाने दिला होता. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मृत्यूच्या दरीत ढकलून तिने हा संपूर्ण प्रकार केवळ एक अपघात असल्याचा बनवून रचला. या क्रूर कृत्यामागचं खरं कारण होतं तिची या लग्नाला नसलेली संमती. सिया या लग्नासाठी मनातून तयारच नव्हती. घरच्यांच्या आग्रहास्तव आणि दबावामुळे तिने या नात्याला वरवर होकार दिला होता. जर तिला हे लग्न करायचंच नव्हतं तर ती स्पष्ट नकार देऊन घरातून बाहेर पडू शकत होती. पण तिने थेट केतनचा काटा काढण्याचा भयंकर विचार केला. केतन जर जगातच राहिला नाही तर हे लग्न तुटेल आणि अपघाताच्या नावाखाली आपण सहज सुटून जाऊ, असा कट तिने रचला होता. गुन्ह्याची उकल कशी झाली तर सियाने रचलेली कथा आणि पोलिसांचा तांत्रिक तपास यात मोठी तफावत होती.
एवढ्या उंचीवरून पडल्यावर मृत्यू हा निश्चित होताच, पण शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासात केतनच्या शरीराची जी स्थिती आढळली ती केवळ पाय घसरून पडल्यासारखी नव्हती. तांत्रिक निष्कर्षावरून स्पष्ट झालं की केतनला पाठीमागून अत्यंत जोरात ढकलण्यात आलं होतं आणि हे सत्य फॉरेन्सिक टीमने शोधून काढलं होतं. सध्या पोलीस या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत असून अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. पण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि लग्नातून सुटका करून घेण्यासाठी एका तरुणीने एका निष्पाप तरुणाला दरीत ढकलून दिलं. या बातमीने संपूर्ण मावळ आणि पुणे जिल्हा हादरला आहे. अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे सियाच्या या कृत्यामुळे तिच्या स्वतःच्या कुटुंबालाही समाजात तोंड दाखवणे कठीण झाले आहे. येत्या काळात न्यायालयीन प्रक्रियेत सियाची बाजू किंवा आणखीन काही खुलासे समोर येतीलच, पण या सगळ्यांमध्ये एका हसत्या खेळत्या तरुणाचा बळी गेला यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं नसेल तर त्या नात्याला वेळेतच पूर्ण विराम द्या. समोरच्याला ते स्पष्ट सांगा. कोणत्याही भावनांशी खेळून किंवा कोणाचा जीव घेऊन कोणीही सुखी होऊ शकत नाही. असं वागणं म्हणजे त्या माणसाच्या अस्तित्वाचा अपमान आहे. सियाने घेतलेल्या या एका निर्णयाने एका तरुणाची आयुष्यभराची स्वप्न आणि एका बहिणीचा एकुलता एक भाऊ कायमचा हिरावून घेतला गेलाय. सियाला तिच्या कर्माची शिक्षा कायद्यानुसार तर मिळेलच, पण अग्रवाल कुटुंबाने जो सोन्यासारखा मुलगा गमावलाय तो आता कधीच परत येऊ शकणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.